19 वर्ष वय असलेली वैशाली गरीब शेतकरी कुटुंबातील पोरगी होती. शिक्षण 12वी. गरीब परिस्थिती होती त्याच्यामुळे शिक्षण काय घेता आलेलं नाही. आता घरी राहून वडिलांसोबत रानामध्ये मेहनत मजुरी करायची आणि त्याच येणाऱ्या पैशामधून घर खर्च चालायचा. आता या वैशालीला ज्या वेळेला पण रानात जावं लागायचं त्या रस्त्याने एक अमोल नावाचा पोरगा होता. त्याचं वय 24 वर्ष. गावातील प्रगतशील द्राक्ष बागायतदार एकदम श्रीमंत घरातला पोरगा होता. या वैशालीची आणि या अमोलची ओळख झाली. आता हळूहळू या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. गावामध्ये चर्चा झाली या दोघांच्या नात्याबद्दल. वैशाली म्हणू लागते की अमोल आता मला नाही होणार तुझ्यासोबत राहणं, कारण गावामध्ये चर्चा होते आपल्याबद्दल. अमोल तिला म्हणतो की तू टेन्शन नको घेऊ, मी पुढे चालून तुझ्यासोबत लग्न करेन. ज्या वेळेला अमोल तिला असं आश्वासन देतो त्यावेळेला ही वैशाली त्याच्यावरती खुश होते आणि त्याच्यासोबत काही वेळ घालवते. त्याच्यानंतर वेळेची अशी काही चक्र फिरतात. काही दिवसानंतर अमोलसाठी एका मोठ्या घरातून स्थळ येतं. 10-12 एकर शेती, लाखो रुपयाचा हुंडा आणि दिसायला पोरगी एकदम अतिशय सुंदर होती. आता या सगळ्या कारणामुळे अमोलने त्या स्थळाला होकार दिला आणि दुसरीकडे या वैशालीला इग्नोर करायला चालू केलं. वैशालीला आता हे खटकत होतं की अमोल आता माझ्यासमोर येत नाही, मला भेटत नाही, माझ्याशी बोलत नाही. त्यावेळेला त्या वैशालीने अमोलला विचारणा केली की अमोल, तू माझ्यासोबत लग्न करणार होता ना, काय झालं? अमोल म्हणतो की मी आता तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत. माझ्यासाठी एक दुसरं स्थळ आलेलं आहे मोठ्या कुटुंबातून आणि माझी घरची म्हणत आहेत की तिथंच लग्न कर. आता हे सगळं ऐकल्यानंतर वैशाली त्या ठिकाणाहून निराश होऊन जाते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी गावामध्ये कालवा होतो. अमोलची डेड बॉडी सापडली त्याच्याच विहिरीमध्ये. तर नेमकं असं काय घडलं की वैशालीला नकार देताच या अमोलची डेड बॉडी सापडली या त्याच्याच शेतामध्ये. पूर्ण स्टोरीचा उलगडा करतो मी, पूर्ण घटना सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यातून. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारा विश्वप्रताप. या विश्वप्रतापकडे स्वतःची 2 एकर जमीन होती. विश्वप्रतापचं ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला या विश्वप्रतापने त्याच्या पत्नीसोबत मिळून याच शेतामध्ये विहीर वगैरे काढली, मेहनत मजुरी करायला चालू केली. आता त्यावेळेला त्यांच्या गावामध्ये भरपूर लोक द्राक्ष लावायला लागली होती आणि द्राक्षे पण खूप पैसा देत होती. त्यामुळे या विश्वप्रतापने पण 2 एकरावरती द्राक्षाची लागवड केली. हळूहळू मेहनत मजुरी करून त्याच्या पत्नीसोबत त्याने या द्राक्षेतून भरपूर पैसा कमवला. द्राक्षेनं पण त्याचं पांगच फेडलं, चांगल्या प्रकारे त्याला श्रीमंत केलं. तेवढ्यातच त्याला एक पोरगी झाली. पोरीचं नाव ठेवलं वैशाली. आता या दोघांनी हिच्यावर तेवढं प्रेम केलं की यांनी दुसरं संतानच होऊ दिले नाही. दोघं हिच्यावरती चांगलं जीवापाड प्रेम करत होते. यांचे चांगले दिवस चालू झाले होते. त्यांना वाटायचं की या वैशालीमुळे आपल्याला चांगले दिवस आलेत. त्यामुळे या विश्वप्रतापने याच्या पोरीला एकदम सुख द्यायला चालू केलं, आनंद दिला. हळूहळू या दोघांची प्रगती होतच होती. पण काही दिवसानंतर याच्या पत्नीला अचानक चक्कर आली. याच्याकडे भरपूर पैसा वगैरे होता त्यामुळे त्याने एका चांगल्या दवाखान्यात घेऊन गेला. त्याच्या पत्नीला तर 4थ्या स्टेजचा कॅन्सर आहे. आता तो डोक्याला हात लावून बसला. एकतर पैसा जाईल आणि वरून पत्नी तर काय वाचणार नाही. पण शेवटी पत्नीवरती प्रेम होतं याने पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्याला डॉक्टर सांगत होते की विश्वप्रताप, पैसा खर्च करू नको, याचा इलाज काहीच नाही, तो उगाच पैसा खर्च करतोय. पण विश्वप्रताप म्हणायचं की नाही, माझी पत्नी आहे, माझं हिच्यावरती प्रेम आहे आणि आमच्या दोघांची पोरगी हिच्याशिवाय कशी जगेल. त्यामुळे त्याने पैसा खर्च करून टाकला. होता नव्हता तेवढा पैसा गेल्यामुळे आता हा पूर्णपणे रस्त्यावरती आला होता. याच्याकडे जी द्राक्षे होती त्याच्याकडे लक्ष याचं कमी झालं. पत्नीची सेवा करायचा, त्याच्यामुळे त्याची द्राक्ष पण जळून गेली. आता याच्याकडे उत्पन्नाचं काहीच साधन नव्हतं. काही दिवसानंतर त्याच्या पत्नीचंही निधन होतं. आता या विश्वप्रतापला टेन्शन येऊ लागतं की पत्नी गेली, बाग गेली, पैसा गेला आणि आता ही पोरगी एकटीच माझ्या जीवावरती जगायची कशी. त्यावेळेला विश्वप्रताप हिंमत हारत नाही, पोरीकडे बघून मेहनत करू लागतो. आता रानामध्ये ज्वारी मका करायचा आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून त्याने 2 गायी सांभाळल्या होत्या. गायींना चारा टाकायचा, दूध वगैरे वाढायचा, त्या पैशातून घर चालवायचा, पोरीचं शिक्षण करायचा. पोरगी हळूहळू मोठी होत होती. एवढा पैसा त्याला आता पुरत नव्हता. त्यामुळे त्याने दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायला चालू केलं. आता नेमकंच त्या गावामध्ये मजुराची एकदम मागणी वाढलेली होती. प्रत्येकाने बागायत केली होती त्यामुळे मजूर लागत होते, पैसा भरपूर यायचा. त्यामुळे या विश्वप्रतापने गायी पण विकून टाकल्या आणि आपली मजुरी करायला चालू केली. सगळ्यात सोपा उपाय. ज्या वेळेला पोरीची 10वी झाली त्यावेळेला या वैशालीचं ॲडमिशन 11वीला घेतलं. 11वीला ॲडमिशन घेतल्यानंतर
त्याला पहिल्यांदा समजलं की शाळा शिकवण्यासाठी किती पैसा लागतोय. याने पैसा तर खूप खर्च केला, पण पोरगी लाडाने वाढवली होती, त्यामुळे तिनं कधी अभ्यासात लक्ष दिलं नाही. पुढे चालून 12वीत 65% मार्क पडली, पण 65%वरती काय होणार नव्हतं. दुसरीकडे बापाची गरीब परिस्थिती बघून या वैशालीने शिक्षणाचं भूत डोक्यातून काढून टाकलं आणि वैशाली घरी बसली. आता घरी बसून तर काय करायचं म्हणून तिने तिच्या बापासोबत शेतामध्ये जायला चालू केलं. आधी स्वतःच्या शेतामध्ये थोडेफार काम केलं. त्याच्यानंतर तिचा बाप ज्या वेळेला मेहनत मजुरी करायला जायचा त्या ठिकाणी ती पण जायची. गावामध्ये द्राक्ष होती. द्राक्षाच्या बागेत महिला मजुरांची खूप गरज असते. शेंडाखुडाला पानं काढायला, कधी द्राक्षाची थिनिंग करायला. त्यामुळे या वैशालीला कामं तर भरपूर मिळू लागली आणि विश्वप्रताप ज्या प्रकारे काम करत होता त्या प्रकारे त्याला मागणी पण भरपूर होती. आता त्याच्या पोरीला आणि विश्वप्रतापला भरपूर लोक कामाला बोलवायचे. त्यामध्येच संदीप नावाचा एक शेतकरी होता. गावातील एकदम श्रीमंत व्यक्ती, सावकार व्यक्ती. 15 एकर द्राक्ष होती एक सलग एका लेवलला. 2-3 एकराचं शेत तळं, त्यामध्ये भरलेलं फुल पाणी. पाण्याची कसलीही कमतरता नव्हती. ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे ना त्याच्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही असं म्हणतात. तेच खरं. या संदीपची 15च्या 15 एकर द्राक्ष एकाच टायमाला यायची. त्यामुळे याच्याकडे पैशाची कसलीही कमी नव्हती. त्याचं एक पोरगं होतं अमोल नावाचं. या अमोलला त्याने शिक्षण घेण्यासाठी बाहेर पाठवलेलं होतं. काही दिवस शिक्षण पूर्ण करून हा अमोल घरी आलेला होता. आता बापाला म्हणतो की पप्पा, बाहेर कुठे गेलो, तुम्हाला माहिती आहे कसं लोकांच्या हाती काम करावं लागतंय, पैसा पण नाही आहे. इथं आपल्या इथं जेवढा आपण मजुराला खर्च करतोय तेवढं तर मला तिथं भेटणार पण नाही. मग मी बाहेर का करू काम, मी तुमच्यासोबतच काम करतो. एकुलता एक पोरगा होता अमोल. त्याच्यामुळे त्याच्या बापाने संदीपने त्याला होकार दिला. संदीपच्या हाताखाली हा काम करू लागला. त्यामुळे आता हा संदीप त्याला चांगली ट्रेनिंग देत होता. म्हणायचं की पोरा, द्राक्षाची बाग केली तर एक नंबर टॉपची करायची गावामध्ये. आपल्या तोडीला कोण नसलं पाहिजे. जाऊ दे कितीही पैसा गेला तर फक्त बाग टॉपची आली पाहिजे. याच्याच हिशोबाने हा संदीप आणि अमोल काम करायचे. आता एवढा सगळा पसारा होता. यामध्ये मजुरांची पण खूप गरज असायची. कधी खत टाकायला, कधी हे करायला ते करायला. आणि यांचे जे रेग्युलर मजूर होते ते खूप माजल्याने करत होते. त्याचं कारण होतं की तुम्हाला कधी लक्षात आलं असेल किंवा नाही मला माहीत नाही, पण मी तुम्हाला माझं निरीक्षण सांगतो. आता काय आहे, एक मजूर एका शेतकऱ्याच्या घरी कायम तोच असेल ना तर तो मजूर माजल्याने करतो, काम चोरी करतो. सारखं बदलत राहावं लागतं 5 महिन्याला 6 महिन्याला. जर मजूर 5-6 महिन्याला बदलला तर मजूर चांगल्या प्रकारे काम करतो. आता यांच्याही लक्षात ही गोष्ट आली. त्यामुळे यांनी जुने मजूर बदलायला चालू केले. जुने मजूर बदलल्यानंतर नवीन आणणार कुठून, गावातले तर मजूर भेटणं शक्य नाही. त्यामुळे आता हे शोधायला चालू केलं. या संदीपने विचारलं कोण आहे का मजूर. त्यावेळेला लक्षात आलं की हा विश्वप्रताप मजुरी करतोय आणि याला द्राक्षाबद्दल माहिती पण आहे. जर याला कामाला ठेवलं तर याची पोरगी पण कामाला येईल, जेणेकरून शेतामध्ये महिला मजुरांची जी कमतरता आहे ती पण भरून निघेल. आणि या विश्वप्रतापला द्राक्षाची फवारणी वगैरे सांगितली तर तो चांगल्या प्रकारे करू शकेल. जसं की दुसरे मजूर करू शकणार नाही, त्यांना अनुभव नसतो, त्यांना लय समजावं लागतंय. ते म्हणला मग याला जरा 100-500 जास्त देऊन कामाला ठेवून घेऊ. विश्वप्रतापपाशी हा संदीप गेला. एवढ्या मोठ्या व्यक्तीला संदीपला दारात बघून विश्वप्रताप त्याच्यापाशी जाऊन उभा राहतो. म्हणतो मालक, तुम्ही माझ्या गरिबाच्या दारात. विश्वप्रताप म्हणतो की तू उद्यापासून कामाला येऊ शकतो का, तुला काय पगार असेल त्याच्यापेक्षा 100 रुपये जास्त देईल. तू आणि तुझी पोरगी कामाला आला तर मला मदत होईल. मला असं कळलंय की तुला द्राक्ष बागेतली माहिती आहे, तुझ्याकडे पहिली बाग होती. हा विश्वप्रताप म्हणला की हो मला माहिती आहे, मी येऊ शकतो. तर उद्यापासून ये म्हणला आणि त्याला थोडाफार ॲडव्हान्स दिला. संदीप त्या ठिकाणाहून निघून गेला. परत रात्री त्याच्या पोरीसोबत बसून चर्चा करतो की म्हणतो आपण ह्याच्या घरी गेलो कामाला तर आपल्याला कुठं काम हुडकत बसायची गरज पडणार नाही. एकाच ठिकाणी गेलं, मेहनत केली तर चांगल्या प्रकारे ते काम करून घेतील, पैसा पण चांगला देतील. हे बघ तिने ॲडव्हान्स दिलाय. आता ह्या ॲडव्हान्समध्ये तू थोडेफार घे तुझ्या खर्चासाठी. उद्या जाऊन चांगली कापडं वगैरे आण. मोठ्या लोकांच्या घरी जाणार आहे कामाला तर कापडं पण चांगली घातली पाहिजेत. उगं तिथं जाऊन आपल्या गरिबाची नाचक्की व्हायला नको. असं सांगून तिला 2-3 हजार रुपये दिलं. ही वैशाली लगेच पैसे घेऊन शेजारच्या गावात असलेल्या मोठ्या दुकानात जाते. त्या ठिकाणी चांगली कापडं वगैरे खरेदी करते. चकाचक दिसलं पाहिजे असं तिचं बापाचं म्हणणं होतं. कापडं खरेदी केल्यानंतर घरी आल्यानंतर डबा वगैरे बांधून ते आपल्या कामाला जातात. संदीप यांची वाट बघतच बसलेला होता. संदीप बघतो की ते दोघं आलेले आहेत. विश्वप्रतापला सांगितलं की हे घे ट्रॅक्टर आणि ब्लोअर, याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. जी औषधं देतोय ती औषधं टाक आणि पूर्ण बागेला फवारून काढ. एक दिवसभर जाईल तुला. आणि तुझी पोरगी आली ना तिला काय कर, द्राक्षाच्या बागेत कुठं फुटव्या वगैरे आलेल्या असतील ना तर ते काढायला सांग. ते आता पूर्ण दोघांना काम समजावून सांगतो संदीप आणि त्या ठिकाणाहून निघून जातो. आता हे दोघं त्या दिवशी तर काम करतात चांगल्या पद्धतीने. त्यांचं काम करून घरी जातात.
घरी गेल्यानंतर हा विश्वप्रताप त्याच्या पोरीला म्हणला, बघा आहे का कशा टेन्शन नाही ना. मोठ्या लोकांचं असं असतं, आपल्याला टेन्शन देत नाहीत. थोडेफार काम केलं तरी निभावून जाते. आता इथेच आपण काही जरी झालं तर काम करायला जाऊ. विश्वप्रताप आणि वैशालीचं रुटीनच बनलं होतं. सकाळी 9 वाजता उठायचं, 10 वाजता रानात पोचायचं, 5 वाजता सुटायचं यायचं. दुसरीकडे या संदीपच्या पोराने अमोलने भरपूर दिवस झालं रानात पाऊल ठेवलं नव्हतं. त्याचं कारण होतं की तो ट्रिपवरती गेला होता मित्रांसोबत. स्वतःची 4 चाकी गाडी होती. बापाने पेट्रोलला पैसे दिलं होतं, खर्चाला पैसे दिलं होतं. त्यामुळे आला फिरून. ज्या वेळेला पोरगा फिरून आला त्यावेळेला त्याचा बाप म्हणतो की आपल्या रानात 2 मजूर आलेत, त्यांच्याकडून एकदा चक्कर टाकून या. अमोलला ज्या वेळेला बाप असा म्हणतो त्यावेळेला तो गाडी काढतो बुलेट आणि बुलेटवरती रानामध्ये पोहोचवतो. रानामध्ये पोहोच झाल्यानंतर तो जो विश्वप्रताप होता, ड्रिपची लाईन सरळ कळत होता, त्याच्यासोबत त्याची पोरगी होती. त्या वैशालीकडे बघून अमोल या वैशालीला बघतो त्यावेळेला याचं भान हरपून जातं. तो बघतो हिची सुंदरता. कामाला आलेली पोरगी पण एवढी सुंदर असू शकते. गरीब कुटुंबातील होती, पण तिच्या शरीराचा बांधा, गोरगुमटा चेहरा आणि तिचं वाढलेलं शरीर हे बघून अमोलच्या मनामध्ये इच्छा होती की काहीही झालं तरी मला हिच्यासोबत वेळ घालवायचाच आहे. आता मोठ्या बापाचा पोरगा होता, याने एकदा ठरवलं की ठरवलं. काहीही झालं तरी तो तिच्यासोबत वेळ घालवणारच होता. त्या ठिकाणी अमोल विश्वप्रतापशी गेला आणि म्हणला, काय चालू आहे? तो म्हणला की ड्रीप जरा बाजूला सरकली होती ती ठेवतोय. विश्वप्रतापला अमोल म्हणतो की ठीक आहे चालेल. हे झाल्यानंतर ना तुम्ही शेडमध्ये जाऊन एक खोऱ्या पडलेला आहे, ते खोऱ्या घ्या आणि आता पावसाचे दिवस चालू होतील. बांधामध्ये थोडंसं चारी करून त्या पाणी बाहेर जाईल. हा विश्वप्रताप हातातलं काम सोडून शेडमध्ये जातो आणि ती खोरे घेऊन तिकडे जातो. त्या ठिकाणी आता त्याची पोरगी होती वैशाली, ती रानामध्येच काम करत होती. आता हा वैशालीपाशी जातो आणि म्हणतो की मी तुला कुठंतरी बघितलंय. वैशाली म्हणते, हो मी पण तुम्हाला बघितलंय. मी ज्या वेळेला या रस्त्याने दुसऱ्याच्या शेतामध्ये जात होती ना त्यावेळेला बघितलं असेल तुम्ही, आणि आज मी तुमच्या शेतामध्ये कामाला आलेले. अमोल म्हणतो, हो खरं आहे तुझं, मी तुला त्या ठिकाणीच बघितलं कुणाच्या तर रानात कामाला जाताना. बरं तू हुशार तर आहे, शाळेमध्ये दिसायला एवढी सुंदर आहे आणि अशी का मेहनत मजुरी करते? त्यावेळेला ती हसते आणि म्हणते की काय करू शकतो, आमची परिस्थिती गरीब आहे, गरीब कुटुंबातील आहे, आम्हाला तर मेहनत केल्याशिवाय काय पर्याय नाही. अमोल म्हणतो, हो बरोबर आहे, त्याच्याशिवाय तर काय पर्याय नाही, तरच कुटुंब चालणार आहे ना. म्हणतो ठीक आहे चालेल, काय अडचण नाही, येत जा कामाला, काम वगैरे काय टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. काय काम सांगितलं कोणी तर माझं नाव. वैशाली त्याला होकार देते. अमोल त्या ठिकाणाहून निघून जातो. पण तो घरी गेला होता. घरी पोहोचल्यानंतर त्याचं मनच लागत नव्हतं कशामध्ये. तो विचार करत होता त्या वैशालीचा. आता या अमोलला असं वाटत होते की कधी दुसरा दिवस उजडायचा, वैशाली कामाला यायची आणि मी तिला जाऊन भेटायचो. एवढी वैशाली या अमोलला आवडली होती. आता दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ हा अमोल लवकर उठतो, अंघोळ करतो, नाश्ता करतो आणि रानामध्ये जाऊन बसतो शेडपाशी. तिथं गेल्यानंतर बघितलं 10 वाजता विश्वप्रताप आणि त्याची पोरगी आलेले आहेत. विश्वप्रतापला हा अमोल म्हणतो की ती वरच्या टोकाला ना पाणी पडत नाही, ते बघून या तेवढं. आणि काय झालं माहिती आहे का, आणि विहिरीत सोडलेला रिटर्नवाल थोडा आवळा, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, प्रेशरनं पाणी पडेल. विश्वप्रताप पटकन विहिरीवरती जातो, रिटर्नवाला आवळतो आणि द्राक्षाच्या वरच्या टोकाला जातो. आता अर्धा 1 किलोमीटरचं अंतर होतं. तेवढ्या वेळात त्याला जाऊन यायला अर्धा तास लागणार होता. तोपर्यंत हा अमोल या वैशालीसोबत बोलत होता. म्हणत होता की आता आपण दोघं मित्र तर बनू शकतो. वैशाली त्याला म्हणते, हो तुम्ही कुठं मी कुठं, मित्र बनायला काय हरकत नाही, पण मित्राच्या पुढे मला काय जायचं नाही. हा अमोल तिला म्हणतो की नाही मी पण कुठं जाणारच नाही पुढे, फक्त मित्र बनून राहू शकतो. तुझ्यापाशी मोबाईल आहे का? वैशाली म्हणते, नाही माझ्यापाशी मोबाईल नाही. मग हा म्हणतो, आपण बोलायचं कसं? वैशाली म्हणली, बोलायचं मोबाईलवर कशाला, दिवसभर तर मी इथंच आहे, काय बोलायचं ते बोला. आता त्यावेळेला अमोल डोक्याला हात लावतो, म्हणतो हिला समजावून काही उपयोग नाही आणि तिच्यासोबत काही वेळ बोलतो. आता हळूहळू या दोघांचं बोलणं एवढं वाढलं होतं, त्याच्याबद्दल या विश्वप्रतापला समजलं. विश्वप्रतापच्या डोक्यामध्ये एकच आलं की हा अमोल हिच्या पोरीसोबत काहीतरी करू शकतो. त्या विश्वप्रतापने समजावून सांगितलं की पोरीला, वैशाली हे बघ, हे मोठ्या घरचे पोरं आहेत, यांच्या नको नादी लागू, हे पुढे चालून आपला काटा काढतील. वैशाली विश्वप्रतापला म्हणते की हो तुमचं बरोबर आहे आणि मला हे माहिती आहे की हे मोठी लोक आहेत, यांच्या नादी लागायचं नाही. वैशाली तिच्या बापाला वचन देते आणि म्हणते की मी याच्यासोबत काही करणार नाही. जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत ठीक आहे, रानामध्ये आपण कामाला जातोय, घरी आलं की माझा त्याचा विषय संपला. तिच्या बापाला असं म्हणत होती, पण तिच्या मनामध्ये ही घालमेल चालू होती अमोलबद्दल. अमोल तसा हुशार होता, दिसायला सुंदर होता, एवढी मोठी प्रॉपर्टी होती, त्यामुळे हिची ही इच्छा होती की त्याच्यासोबत हिचं जुळावं. आता दोघांच्या मनात ही अशी इच्छा होती म्हणल्यावर यांना कोण थांबवू शकत होतं का? झालं ना, जुळलं ना दोघांमध्ये. आता या अमोलने तिला एक मोबाईल दिला, बारका मोबाईल, लपड्या लुपड्याचा एक बारका मोबाईल असतो बघा, 2 बोटा एवढाच, सिम कार्ड टाकून दिला. आता घरी आल्यावर पण हे दोघं गोडी गुलाबीच्या गोष्टी बोलू लागले. वैशाली चांगलीच फसली होती या अमोलच्या जाळ्यात.
एक दिवशी अमोल म्हणतो, आपण एवढं बोलतोय पण आपण कधी शरीर संबंध केले नाहीत. ज्या वेळेला शरीर संबंध करेल त्यावेळेला चांगलंच प्रेम वाढतं. वैशाली असं ऐकते त्यावेळेला म्हणते की हे शक्य नाही. घरी तर माझा बाप असतो आणि रानामध्ये पण तुमचे तिथं माणसं असतात, हे शक्य कसं होईल? अमोल म्हणतो की का शक्य होणार नाही? होणार ना शक्य. उद्या काय करतो येताना तयारीत ये, मी शक्य करून घेतो. ज्या वेळेला अमोल असं बोलतोय त्यावेळेला ही वैशाली म्हणते ठीक आहे चालेल, मी माझ्या तयारीत येते उद्या. वैशालीने तिच्या शरीराची रात्री निगा केली, चांगल्या प्रकारे तयार झाली आणि दुसऱ्या दिवशी चांगली कापडं घालून कामावरती चालली. तिचा बाप म्हणला की असली भारी कापडं घालून कामावरती? ती म्हणली काय नाही, आज माझी दुसरी कापडं धुतली नव्हती म्हणून मी अशी घातली. विश्वप्रथम म्हणतो ठीक आहे चालेल. आता हे दोघं रानात कामाला जातात. रानात गेले की अमोल काही वेळात येतो आणि या विश्वप्रतापला म्हणतो की आपला ट्रॅक्टर आहे ना त्याची एक नळी फुटली, प्रेशर पाईप आहे, तर ते दुकानातून घेऊन या. 1000 रुपये काढून देतो आणि त्याला म्हणतो 500-600 रुपयाचा पाईप येईल आणि 300-400 रुपयाचं तुला काय आणायचं असलं तर आण. हा विश्वप्रताप खुश होऊन तालुक्याच्या ठिकाणी जातो. तालुका दूर होता 20-25 किलोमीटर. रानात दुसरं कोणीच नव्हतं. विश्वप्रतापने हा विचार केला नाही की त्याची पोरगी एकटीच आहे. याला वाटले की रोजचंच आहे, काम करेल, त्यामुळे तो तिथं त्याच्या पोरीला सोडून गेला. पण ज्या वेळेला तो दूरवरती गेला या दोघांनी पटकन शेडमध्ये जाऊन एकरूप व्हायला चालू केलं. दोघे आता एकमेकाच्या शरीराचा आस्वाद घेत होते. आता अमोल आणि ही वैशाली तोपर्यंत शरीर संबंध करतात जोपर्यंत यांचं मन भरत नाही. मन भरलं की अमोल तिथून उठतो आणि वैशालीला म्हणतो जा पटकन कोणीतरी येईल कामाला लाग. वैशाली उठून कामाला लागते. 1-2-3 तासानंतर तिचा बाप येतो. आता हे दोघं काम करतात आणि काही वेळानंतर सुट्टी होऊन घराकडे येतात. वैशाली आज खुश दिसत होती, कारण होतं की तिने आज भरपूर दिवसातून शरीर संबंध केले होते. पहिलाच अनुभव होता, त्यामुळे तिला भारी वाटलं होतं. आता ज्या वेळेला पण वेळ मिळेल त्यावेळेला ही वैशाली आणि अमोल शरीर संबंध करायचे, त्यांच्यात वेळ घालवायचे आणि फोनवर तर बोलणं चालणं चालूच होतं. पण या सगळ्या गोष्टीचा शेवट त्यावेळेला झाला ज्या वेळेला अमोलचा बाप संदीप त्याच्यासाठी एक स्थळ घेऊन आला. त्यावेळेला त्याला फोटो दाखवतो. पोरगी तर दिसायला अतिशय सुंदर होती, शिक्षण झालेलं होतं चांगलं. तिचा बाप याच्याकडे 10 एकर जमीन द्यायला तयार होता, 1,00,000 रुपये हुंडा. त्यामुळे हा अमोल तिला होकार देतो. आता दोघांचा साखरपुडा ठरतो. पण ही गोष्ट वैशालीला समजते. ज्या वेळेला वैशालीला समजली त्यावेळेला ती अमोलपाशी जाते आणि म्हणते की तू हे का केलं, माझ्यासोबत लग्न करणार नाही का? तो म्हणला नाही, माझं आता लग्न ठरलेलं आहे, तू पण आता कोणासोबत तर लग्न करून शांत राहा, निवांत राहा. तसंही आपलं कुटुंबांचं जुळणार नव्हतं, तू कुठं मी कुठं. वैशाली म्हणली हे मग तुला आधी समजलं नाही. वैशालीचं बोलणं तर बरोबर होतं, पण आता अमोल पुढे ती काय करू शकत नव्हती. अमोलने नकार दिल्यानंतर ती रडत रडत घरी गेली. बाप आला, बाप बघितलं. त्यावेळेला बापाने बघितली पोरगी रडते. विचारलं काय झालं. त्यावेळेला तिने घडलेली पूर्ण घटना सांगितली. माझा वापर करून घेतलाय म्हणून सांगितलं. त्यावेळेला विश्वप्रतापचा पारा चढला. त्याच्या पोरीसोबत हे वाईट झाले वाटलं त्याला. श्रीमंत लोकांनी तिला वापर करून घेतलाय असं वाटलं. तो म्हणला की ठीक आहे, अमोलला फोन कर, त्याच्या शेतामध्ये बोलव आणि म्हण की मला वेळ घालवायचा तुझ्यासोबत. त्या वैशालीने पण तसंच केलं. त्याला बोलवलं, म्हणली की शेवटचा वेळ घालवायचा, नंतर मी तुला काहीच बोलत नाही. अमोल एकदम भारावून गेला आणि त्याच्या रानामध्ये आला. सायंकाळचे 7 वाजता त्या ठिकाणी हा विश्वप्रताप होता. विश्वप्रतापने त्याला धरलं, मारहाण करायला चालू केली. विचारलं की तू माझ्या पोरीसोबत असं का केलं. अमोल ओरडायचा, म्हणायचं की नाही होणार परत, मी तिच्यासोबत लग्न करतो, सोडून द्या मला. पण या विश्वप्रतापने त्याला सोडलं नाही, मारलं आणि त्यांच्या तिथल्या विहिरीत फेकून दिलं. हा अमोल घरी जेवायला आला नाही, त्यामुळे त्याच्या घरचे शोधत होते त्याला. विचारले त्याच्या मित्रांना वगैरे, तरी पण ते म्हणायचे की नाही. सकाळ होण्याची वाट बघितली, त्याचा फोन बंद. पोलिसात कंप्लेंट केली. त्यावेळेला पोलिसांनी त्याच्या नंबरचं लाईव्ह लोकेशन ट्रॅक केलं. शेवटचा नंबर बघितला कोणाला आला होता, तर त्या वैशालीचा फोन होता. वैशालीला बोलवलं. शेवटच्या लोकेशनवरती गेले. विहिरीच्या शेजारी होतं. विहिरीत बघितलं तर त्या ठिकाणी अमोलची बॉडी पडलेली आहे. अमोलला बाहेर काढलं पोलिसांनी आणि या वैशालीची चौकशी करायला चालू केली. ती म्हणायची माझा काय संबंध नाही. पण ज्या वेळेला पोलिसांनी त्यांची ताकद दाखवली, 3rd डिग्री दिली, त्यावेळेला ती पूर्णपणे पोपटासारखं बोलायला लागली. सांगितलं की माझ्यासोबत असं घडलं होतं म्हणून मी माझ्या बापाने याला संपवलंय. पोलिसांच्या अशा प्रकारे हा पूर्ण गुन्हा उघडकीस आला. आता पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलेलं आहे. पुढे चालून यांच्यावरती कारवाई व्हायची ती होईलच. बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक